आज दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी कैलासवासी विठ्ठल सोनू आंबेकर यांचे देह शरीररचनाशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे प्राप्त झाले। हा देहदान करण्याचा संकल्प त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी यांनी केला। श्री जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे साधक आहेत व यांच्या प्रेरणेतूनच यांच्या परिवाराने या शासकीय महाविद्यालयामध्ये देहदान करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली। आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या संस्थेद्वारे जवळजवळ 99 देहदान करण्यात आले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे या संस्थेमार्फत दुसरे देहदान झाले आहे। तर मी डॉक्टर सय्यद शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख त्यांच्या परिवाराचे आभार व्यक्त करतो। हे जे देह प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी याचा उपयोग होतो। तर मी त्यांचे कुटुंबाचे आभारी आहे। अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून दुसरे देहदान हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे। याआधीही काही दिवसापूर्वी एक देहदान करण्यात आले होते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 99 देहदान करण्यात आलेली आहे। ही अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे, कारण आपल्याला माहीतच आहे की मरणानंतर आपला देह नष्ट होतो, तो मातीच मिळतो, परंतु देहदान केल्याने आपण आपले देह आपल्या मरणानंतरही मानवजातीच्या उत्कर्षाकरता वापरण्यास देतो। विशेषतः जे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे मृतदेह अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण त्याच्यावरतीच त्यांना आम्ही शरीररचनाशास्त्र हे शिकवत असतो। त्यामुळे या उपक्रमात जे कोणी सामील आहेत या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने पुढे ही कार्य सुरू राहावे अशी शुभेच्छा देतो।